घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात, ऐश्वर्या तुला एवढं गाफील राहून चालणार नाही. ती जानकी उद्या काय करू शकेल काही सांगता येत नाही. तेव्हा ऐश्वर्या ही सयाजीरावला उत्तर देते, बाबा तुला माहीत नाही त्या म्हाताऱ्याला मी कुठे लपवून ठेवलं आहे. जानकीचे सर्व खानदान जरी तिला शोधू लागले तरी ती तिला मिळणार नाही. आणि एवढं मात्र खरं आहे की उद्या आता जानकीचा शेवट होणार आहे. त्यानंतर आपण पाहतो कोर्टमध्ये केसची सुनावणी सुरू असते. त्यावेळेस सारंग हा जानकीला विचारतो, जानकी रणदिवे मला तुम्ही सांगा त्या दिवशी नक्की काय झाले होते. तेव्हा जानकी सांगते, त्या रात्री माझी व माझ्या आईची पहिल्या वेळेस भेट झाली होती आणि माझी आई मला सर्व काही बोलणार. तेव्हा ऐश्वर्याने तिच्या पोह्यामध्ये विष कालवले होते, त्यामुळे ती बेशुद्ध होऊन पडली. त्याच वेळेस ऐश्वर्या बोलते, नाही हे सर्व खोटं आहे, मी पण पोह्यामध्ये विष कालवलेच नाही. तेव्हा जानकी तिला ओरडून बोलते, म्हणजे याचा अर्थ तू त्या पोह्यामध्ये विष कालवलेच नाही, मग कोणी कालवले होते. आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते, नाही जज साहेब ते पोहे नव्हते तर शिरा होता. आणि तेव्हा ऐश्वर्या खोटारडेपणाचा सर्वांच्या समोर उघड होतो आणि जानकी बोलते, म्हणजे तुला कसे ठाऊक आहे की ते पोहे नव्हते तर शिराच होता. आणि तेव्हा जज आणि सौमित्र सर्वजण आश्चर्यचकित होऊन ऐश्वर्याकडे पाहू लागतात. तर ऐश्वर्या मात्र अतिशय घाबरते. पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही कशा प्रकारे ऐश्वर्याचा खोटारडेपणा कोर्टासमोर उघड करणार हे व आपल्या आईची स्वतःची नजर सुटका करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.